मैत्रिणींनो, तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक आज बनवूया बरं का. त्यासाठी 1 वाटी खोबरं घेतलं, पाऊण वाटी गूळ घेतला. सारण बनवण्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तूप घातलं. 1 चमचा खसखस घालायची. खसखस छान असे तेलामध्ये फुलून आली की खोबरं घालायचं आहे. त्यामध्येच गूळ घालायचा. तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स आवडतात ते घाला. थोडीशी वेलची पूड घाला आणि थोडंसं जायफळ किसून घाला. दोन्हींचा छान असा एकजीव झाला की गॅस बंद करायचा. जास्त वेळ गरम करू नका, नाहीतर सारण जे आहे ते कोरडं पडेल. 1 वाटी तांदळाची पिठी असेल तर 1 वाटी पाणी घ्यायचं. 1 चमचा तूप घालायचं. थोडीशी साखर घालायची. छान अशी उकळी आली की पीठ छान असं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. झाकण ठेवायचं. गॅस बंद करायचा आहे आणि 15 मिनिटासाठी छान अशी वाफ द्यायची. 15 मिनिटानंतर हेच मिश्रण एका परातीमध्ये घेऊन छान असे लोण्यासारखं मऊसूत होईपर्यंत मळून घ्या. पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आणि थोडंसं हाताला पीठ लावून अशा पद्धतीने पारी बनवून घ्यायची. पीठ लोण्यासारखं असेल तर पारी एकसारखी छान होते. बघा, कुठेही चिरा पडलेल्या नाहीत आणि एकसारखी पारी. थोडंसं पीठ लावलं की बोटालाही चिटकत नाही. मध्यभागी थोडंसं जाडसर ठेवायचं. कडा छान अशा पातळ बनवून घ्यायच्या आणि खालून वरपर्यंत अशा पद्धतीने चिमटीच्या साहाय्याने दुमडून घ्यायचं. मधल्या बोटानं तुम्ही ते पाहू शकता. मी ज्या पद्धतीने व्हिडिओ दाखवलं त्या पद्धतीने कळ्या पाडून घ्या. जितक्या जमतील तितक्या पाडून घ्या. जितक्या जवळ जमतील तेवढ्या जवळ पाडून घ्या. सुरुवातीला नाहीच जमत, पण नंतर जमतात. कारण जमतील तशा एकसारख्या कळ्या पाडून घेतल्यानंतर त्यामध्ये भरपूर सारण घालायचं आहे. हे बघा, छान अशा कळ्या बनवून झाल्या आणि आता सारण भरून घ्यायचं. बोटाच्या साहाय्याने थोडंसं दाबून घेतलं आणि वरच्या बाजूने अशा पद्धतीने गोल फिरवत राहायचं आहे आणि वरची बाजू थोडीशी जवळ करण्याचा प्रयत्न करायचा आणि वरची बाजू हे बघा, म्हणजे कळ्या पण छान तशाच राहतात आणि मोदक पण आपला छान असा तयार होत असतो. हेच मोदक 15 ते 20 मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आणि रसरशीत मोदकावरती साजूक तूप